ग्रामपंचायत आवक म्हणून भोगवटदार म्हणून त्याची पावती कपलेली आहे. आणि इथेच नाही तर या गावात भरपूर आहेत. अनेक ग्रामपंचायतमध्ये शासनाचा निकष पण आहे, शासनाचा GR पण आहे. ग्रामपंचायतला आवकीनुसार आपण त्याची पावती कापता येते. रामपूरमधील ग्रामपंचायत कारभार चर्चेत. सरपंचांच्या पतीच्या अनधिकृत हस्तक्षेपाविरोधात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव. नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पानगाव ता. आमगाव येथील ग्रामपंचायतीचा कारभार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न मांडण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांसमोर ग्रामपंचायतीच्या कामकाजात सरपंचांच्या पतीचा कथित हस्तक्षेप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आता गावातील युवकांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे CEO लेखी तक्रार केली आहे. काय आहे प्रकरण? ऑगस्ट 15 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात अतिक्रमण हटवण्याबाबत चर्चा करण्यासाठी 30 ते 40 युवक आणि माजी सरपंच नामदेव दोनोडे गेले होते. यावेळी सरपंच कार्यालयात उपस्थित नसताना त्यांचे पती श्री प्रेमलाल कोरे यांनी मध्यस्थी केली. त्यांनी उपस्थित युवकांशी केवळ वादच घातला नाही, तर स्वतः सरपंच असल्यासारखी वर्तणूक करत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत कामकाजाची आणि अतिक्रमणाबाबतच्या गुप्त माहितीचा पाढा वाचला. व्हिडिओ पुराव्यानिशी प्रशासनाकडे तक्रार. ग्रामपंचायतीची गोपनीय माहिती एका खासगी व्यक्तीला कशी काय उपलब्ध आहे, असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पुरावा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला आहे. ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांशिवाय अन्य कोणालाही प्रशासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे नमूद करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विजय राणे यांच्यासह 50 ग्रामस्थांनी केली आहे. व्हिडिओ आणि प्रतिक्रिया. सरपंच पतींनी मीडियासमोर मांडलेली बाजू आणि त्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात झालेला तो हायव्होल्टेज ड्रामा या व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. प्रशासकीय कामकाजात बाहेरील व्यक्तीचा शिरकाव किती घातक ठरू शकतो याचे हे एक उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. पहा व्हिडिओ. सवाल असा आहे, ग्रामपंचायत जो अतिक्रम होत आहे ग्रामपंचायत समोरचा, तो आम्ही गावकऱ्यांसोबत मी आहो. आणि ग्रामपंचायतला जो अर्ज झाला होता पडलेच्या अतिक्रम बाबतीत, त्या अर्जावर माझी पण सही आहे, त्याच्या विरोधात मी पण आहो. आणि ग्रामपंचायतला समोर जे अतिक्रम आहेत ते हटवणे आवश्यक आहे. त्याचा ओमप्रकाश पटलेचा हा माननीय नामदेवभाऊ दोनोडे यांच्या कारकिर्दीमध्ये त्याची अतिक्रम झालेला होता. आणि आज 6 वर्षाच्या आधी अतिक्रम झालेला आहे. आणि आता नवीन ग्रामपंचायत स्थापना झाली, म्हणजे सरपंच झाला तेव्हा आता फक्त 3.5 वर्ष झाले. त्याच्यानंतर गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन सरपंचना, ग्रामपंचायतना, नवीन बॉडीना त्याला रीतसर त्याचा अर्ज आला होता. भोगवटदार म्हणून ह्या ग्रामपंचायतला अर्ज आला, तुम्ही बघितलं का? हो, बघितलं ना, मी बघितलं. त्याच्यानंतर मग ग्रामसभा झाली, विशेष तातडी ग्रामसभा झाली. पण तुम्ही बोलवलं का ग्रामसभा? ग्रामसेवकने बोलवला, सरपंच ग्रामसेवकनी. सरपंच कोण आहे? मंगलाताई कोरे. आपण? मी प्रेम कोरे. सरपंचाचे कोण? मी पती आहो. माझ्या तुम्ही स्टेटमेंट घेता, आम्ही सांगत आहोत जे सविस्तर जे घडलेलं आहे आतापर्यंत ते सांगत आहो मी. आता यांची मागणी पूर्ण होणार, काय होणार? यांची मागणी रास्त आहे. त्याच्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतना आणि सर्व लोकांना पण माहीत आहे का त्यांना नोटीस दिला, त्याने स्टे आणला आहे. दुसऱ्या नोटीसवर त्यांनी स्टे आणला आहे. कोर्टाचा आदेश आहे का तात्पुरता त्याला हटवा नको, कोर्टाचा जोपर्यंत निर्णय होत नाही. तरी पण त्यानंतर ग्रामपंचायतनी गोंदियाच्या कोर्टामध्ये अपील करून तातडीने त्याचा अतिक्रम हटवण्यासाठी ग्रामपंचायतना
अर्ज केलेला आहे हायकोर्टाला आणि ते आता प्रोसिजर सुरू आहे. आता हे सर्व ग्रामपंचायतच्या बाबी आपल्याला कसं माहीत? माहीत म्हणजे सर्वांनाच माहीत आहे ना. ग्रामसभेची ऐका मी सांगितलं आणि त्या मीटिंगमध्ये त्याच्या अर्जानुसार ठराव घेता येते. हा ग्रामपंचायतीला अधिकार आहे, ग्रामपंचायतीला आवक म्हणून. हा तर ठीक आहे, त्याच्या अतिक्रमण हटवण्यासाठी मी पण सक्षम आहो, माझ्या गावकऱ्यांसोबत मी पण आहो आणि ग्रामपंचायतीने कारवाई केलेली आहे. पण कोर्टाच्या समोर ना माझी चालत, ना तहसीलदार चालत, ना कलेक्टरची चालत. हा नियम आहे. आता जिथे ग्रामपंचायतीने ठरवला होता काही राखीव जागा आहे, इथे आपण व्यापारी गाडी तयार करू, हा परिसर ग्रामपंचायतला आवक म्हणून याचा किरायाना देऊ असं ठरवलेलं आहे आणि त्याचं निवेदन अर्ज पण केलेला आहे आणि तो बनणार आहे. शासनाकडे निधी अभावी हा काम सुरू झालेला नाही किंवा त्याचा अलॉट झालेला नाही. मी माझ्या गावकऱ्यांसोबत अतिक्रमण हटवण्यासाठी सक्षम आहो, त्यांच्यासोबत आहो. मी कधीही मागे नाही आहो. मग कोणाला तरी विचारून घ्या का मी कधी नाही म्हणलो असेल. आता जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गावातील विकास आणि पारदर्शकता जपण्यासाठी ग्रामस्थांनी उचललेले हे पाऊल कायद्याच्या चौकटीत राहून केले असून यावर निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. बातमी व जाहिरातकरिता संपर्क करा. सत्य को जानो न्यूज संपादक नरेश बोपचे 8698491486.